नमस्कार. पुन्हा एकदा खूप छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. ठीक आहे, ते संक्रांतीच्या किंवा म्हणजे बिना अस्तरचं ब्लाऊज असेल. आता मी सध्या हे बिना अस्तरचं ब्लाऊज शिवत आहे. तर याला किती शिलाई घेते किंवा पिको फॉलला किती घेतात. मला बऱ्याचशा कमेंट होत्या की तुमच्याकडं पिको फॉलला किती घेतात म्हणून. तर मी बीडमध्ये राहते, परंतु बीडच्या थोडंसं बाहेर आहे आणि तिथं जे पिको फॉलसाठी आहे ना, तर ते 60 रुपये आहे आणि बीडमध्ये जर गेले तर तुम्ही 70 रुपये आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे तर इथं हे ब्लाऊज 70 रुपये शिलाई आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजला. आणि जे अस्तरचं ब्लाऊज आहे तर ते 150 रुपये शिलाई आहे. आणि जे डिझाईनचं तुम्हाला टाकायचे असेल तर मग डिझाईननुसार तुम्ही त्याची शिलाई घेते मी. आणि खूप साऱ्या म्हणजे ब्लाऊजसुद्धा असतात शिवण्यासाठी आणि जास्त शिलाई नाही आहे आमच्याकडे कमी शिलाई आहे. आणि डिझाईनलासुद्धा खूप कमी शिलाई घेते, जास्त शिलाई नाही घेत मी, कमीच घेत असते. तर हे अशा पद्धतीने जे ब्लाऊज आहे आणि ह्याला जर बीडमध्ये गेला तुम्ही तर 100 रुपये शिलाई आहे याच्या ब्लाऊजसाठी, पण मी कमी घेते. साड्यासुद्धा असतात माझ्याकडे आणि त्याच्यावरचे ब्लाऊजसुद्धा शिवण्यासाठी असतात. तर तुमच्याकडे किती आहे ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कुठून आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. जर बीडमधून असताल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की. आपले खूप सारे व्हिडिओ असतात आणि आता मी एक नऊवारी साडींचा व्हिडिओ टाकणार आहे. 3-3.5 वर्षाच्या मुलींचा व्हिडिओ मी तयार करून ठेवलेला आहे. आज किंवा उद्या तो व्हिडिओ येईल, तर तो नक्की बघा. खूप छान आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला त्याची माहिती सांगितलेली आहे. अगदी 3 मापे घेऊनच मी त्याची कटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर अशी तिला साडीसुद्धा बसलेली आहे. तर मी त्याच्या आधीसुद्धा एक 5 वर्षाच्या मुलीची साडी स्टिच केलेली होती आणि ती आता सध्या नंतर मग माझ्याकडे आता 3 साड्या वेटिंगवर आहेत. परंतु ते आता संक्रांतीच्या काळामध्ये खूप सारे ब्लाऊज ते असल्यामुळं मग मी त्यांना संक्रांत झाल्यानंतर देणार आहेत त्या साड्या. आणि आता माझ्याकडे जे साड्या आलेल्या आहेत संक्रांतीसाठी पिको फॉलला, तर मी तुम्हाला ते दाखवते आणि मी दिवसभरामध्ये किती साड्या करते पिको फॉल, तर ते सुद्धा मी दाखवते. तर त्याचा मागचा कॅमेरा जे आहे ना, तर त्याने मी करून दाखवते. तर चला. तर जे मी ब्लाऊज शिवत होते ना, तर तेच आहे हे ब्लाऊज. मागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवत होते. तर हे खूप मोठं ब्लाऊज आहे, मोठ्या साईजचं आहे आणि याच्यासाठी मला हुक लावायचे आहे. तर त्यासाठी हे दोरासुद्धा ओवून घेतलेला आहे, परंतु ते काम बाजूला ठेवून हे ब्लाऊज शिवत बसले. आणि आता नंतर ज्या प्रेस केलेल्या होत्या ना साड्या, जे फॉल आहेत ना, तर ते प्रेस करून ठेवलेले. मग आता त्यालासुद्धा आपण साड्यांना बसवून घेणार आहे मी. आणि मग नंतर निवांत वेळ भेटला संध्याकाळी किंवा निवांत तर कधीच नसतो, परंतु वेळ जर भेटला तर मग मी त्याची हातशिलाई नंतर करते. तर एवढे मला फॉल द्यायचे आहेत अर्जंट. आणि एवढ्या ज्या साड्या आहेत तर या साड्यासुद्धा मला अर्जंट द्यायच्या आहेत. म्हणजे संक्रांतीच्याच आहेत या, परंतु त्यांना अगोदर पाहिजेत काही कार्यक्रमानिमित्त. मग त्या मला 3 साड्या आणि 3 ब्लाऊज जे आहेत ना, तर ते अर्जंटमध्ये देणार आहे मी. आणि म्हणजे अशा पद्धतीने आहे. आणि ही जी साडी दिसत आहे ना, खूप सुंदर आहे ही साडी आणि तिचा लुकसुद्धा खूप सुंदर आहे. आणि रेंजच्या म्हणण्याने म्हणलं तर 1900 रुपयाची साडी आहे फक्त ती. तर ही जी आहे ना, तर नऊवारी साडी शिवण्यासाठी मला आलेली आहे. तर ती म्हणजे 9 वर्षाच्या मुलीची साडी आहे ती. आणि ही सुद्धा हिच्यावरचं सुद्धा मला ब्लाऊज स्टिच करायचं आहे आणि हिलासुद्धा पिको फॉल करायचं आहे. तर खूप सारं काम आहे संक्रांतीचे आणि तुम्ही कसे करता ना, तर मला नक्की सांगा. तर या साडीचा लुक खूपच भारी वाटतो आणि मला खूपच आवडली ही साडी. तर हे अशा पद्धतीने एवढे जे आहेत मला अर्जंटमध्ये देणार आहे मी. आणि इकडे जर बघू शकता तुम्ही मी सोप्याच्या खुर्चीवरती साड्या टाकलेल्या आहेत. आणि एवढे ब्लाऊजसुद्धा मला साधे सिंपल आहेत, परंतु कटिंग करून ते सुद्धा द्यायचे आहेत. खूप दिवसाचे राहिलेले आहेत ते. आणि यांच्या हातशिले राहिलेले आहेत पूर्ण साड्यांचे, म्हणजे फॉल जोडून घेतलेले. बाजूंचे जो पिको आहे तो सुद्धा करून घेतलेला, परंतु हातशिलाई जी आहे तर ती बाकीच आहे आणि ती पण सुद्धा मी बसून करणार आहे व्यवस्थित. तर तुम्हाला हातशिलाई कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला बरेचसे आपले व्हिडिओ तुमच्या यूट्यूबवरती आहे, तर तुम्ही हातशिलाई अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहे. तर खूप सारे ब्लाऊजसुद्धा हुक लावण्यासाठी घेतले होते. मग हे ब्लाऊजसुद्धा हुक लावून घेतले. यालासुद्धा हुक लावलं आणि याला बॅक साईडचा गळा टाकलेला होता. आणि हे जे आहे ना, फ्रंट बॅक ओपन फ्रंट बॅक बंदच आहे हे दोन्ही साईड पण. आणि जे आपण फिटिंग करतो ना, एका साईडने फिटिंग केली, एका साईडने आपण
चेन बसवतो फिटिंगच्या साईडनी. तर मी तिथं काय केलं, टच बटन टाकले, कारण त्या म्हणल्या मला म्हणजे चेन बसवली अगोदर, पण त्या म्हणल्या खूप चेननी प्रॉब्लेम यायला लागलेत बा, म्हणजे असं उघडी व्हायला लागली, म्हणजे ओपन व्हायला लागले बा, त्याच्यामुळे टच बटन टाकून. तर मग मी ते चेन काढून घेतली आणि टच बटन टाकले त्यासाठी. तर ह्या ज्या आहे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि बेल्ट प्रिन्स कट आहे हे. तर हे पाहू शकता, अशा पद्धतीने ही बेल्ट जे आहे तर ते टाकून घेतलेलं आहे आणि खूपच सुंदर ब्लाऊज, खूप सुंदर बसलं, त्यांना इतकं आवडलं ना, खूपच भारी ब्लाऊज बसलं. आणि हे सुद्धा खूप छान ब्लाऊज आहे. तर याचेसुद्धा मी हुक लावून घेतले आणि हे सुद्धा म्हणजे एवढं मी आज दिवसभरामध्ये काम केले आणि खूप सारा राडासुद्धा घरामध्ये पडलेला, इकडे तिकडं अस्तव्यस्त. आणि मशीन मशीन म्हणजे ब्लाऊज शिवायचे म्हणलं तर खूप सारा राडा आपल्या घरामध्ये पडलेला असतो आणि खूप अस्तव्यस्त चिंध्या ते इकडं असतात, परंतु ते आपल्याला आवरायचे असतात. तर अशा पद्धतीने माझा हा दिनचर्या चालतो. दिवसभरामध्ये मी अशा पद्धतीने कामे करते आणि खूप म्हणजे बसायला सुद्धा वेळ भेटत नाही, कारण लहान लहान लेकरं 2 आहेत, तर त्यांचं पण खूप करावं लागतं, द्यावं लागतं. आणि म्हणजे घरामध्ये साफसफाई ते सगळं एकटीलाच पाहायचं म्हटल्यानंतर दिवस कुठं जातो हेच कळत नाही. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ ना, नक्की मला कमेंट करून सांगायला विसर जाऊ नका. आणि आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट खूप छान कमेंट असतात मला, आणि छान छान अशाच कमेंट मला करीत जा. तर हे बघू शकता, खूप राडा आहे घरामध्ये आणि घरातले कामं हे जे आहे, संक्रांतीचं आत्ताशी सुरुवात झालेली आहे आणि आणखीन तर खूप सारं येणार आहे संक्रांतीचं. आणि फॉलसुद्धा मला आणायला जाणार आहे मी, फॉलसुद्धा घेऊन जाणार आणि मला माझी स्वतःची सुद्धा साडी घ्यायची राहिलेली आहे, त्याच्यावरचं ब्लाऊज ते. तर आमच्या इकडं संक्रांतीला खूप म्हणजे मान देतात. तर तुम्ही कुठून आहात नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय.